पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली बुलेटच्या गतीने रेल्वेचा विकास, रामकृष्ण वेताळ यांचे प्रतिपादन. अमृत भारत योजनेअंतर्गत पार्ले ते अंडरपासचे उद्घाटन. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षात रेल्वेचा मोठा विकास झाला आहे. आपल्या विभागात अनेक ठिकाणी अंडरब्रिज, ओव्हरब्रिज तसेच रेल्वे दुहेरीकरणाच्या माध्यमातून दळणवळणाची सुलभता वाढली आहे. स्थानिक अंडरपासच्या माध्यमातून कोपर्डे हवेली, वडोली निळेश्वर, पार्ले येथील शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थी व वसतिगृहात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली बुलेटच्या गतीने रेल्वेचा विकास झाला आहे, असे प्रतिपादन भाजपचे सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ यांनी केले. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पार्ले येथील गेट क्रमांक 98 अंडरपासच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास व 1500 रोड ओव्हरब्रिज व अंडरपासचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलावडे, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, शंकरराव सेजवळ, उमेश महाडिक, अश्विनी मदने, मोहन पवार, सीमा घाडगे, MB चव्हाण, शरद चव्हाण, तुकाराम नलवडे, रणजित थोरात, रेल्वेचे अधिकारी SS पिल्ले, RM गरवारे, DP आडुळकर, राहुल कुमार, नागेश ताटे आदींची उपस्थिती होती. यावेळी सचिन नलवडे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच रेल्वेच्या माध्यमातून स्थानिक शाळांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक RM गरवारे यांनी केले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीटकराड.